एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। डॉक्टरांना आपण सर्वच देवदूत म्हणतो, कारण ते आपला जीव वाचवतात। मात्र याच देवदूतांमुळे एका मुलासोबत अत्यंत भयानक प्रकार घडला आहे। आयुष शर्मा वय 12 वर्ष असे चिमुकल्याचं नाव आहे। भिवंडीत राहणारा आयुष हा नयावस्ती ग्लोरी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 4थीत शिकत होता। दरम्यान क्रिकेट खेळत असतानाच आयुषचा किरकोळ अपघात झाला। क्रिकेट खेळत असताना आयुष खाली पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्याच्या वडिलांनी तात्काळ त्याला कळवा येथील रुग्णालयात दाखल केलं। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता आणि धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावलं आणि 2-3 दिवसांनी येण्यास सांगितलं। परंतु त्यापूर्वीच आयुषच्या हाताची बोटं काळी निळी पडली। भीतीपोटी राकेश यांनी पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली। डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सायन येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितलं। दरम्यान तेथील डॉक्टरांनी आयुषचा हात खांद्यापासून कापला, कारण त्याला धनुर्वात झाला होता। कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाचा हात गमावा लागल्याचा आरोप आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी केला आहे। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या चिमुकल्याला आपला हात कायमचा गमावा लागला। अत्यंत भयानक अशी ही घटना आहे। त्यामुळे तुमची मुलं खेळत असताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा, त्यांची व तुमची काळजी घ्या व सुरक्षित राहा। व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।